जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवरती चर्चा होणार असल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध योजनांचा आढावा घेतला जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये उद्या भाजपचा मुंबईमध्ये मेळावा। शक्ती कार्यकर्त्यांची प्रचिती आत्मविश्वासाची या टॅगलाईन खाली भाजपकडून मेळाव्याचं आयोजन। महायुतीचा जागा वाटप जवळपास निश्चित। 4-5 दिवसात जागा वाटपाबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल। खासदार प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात याव्या, प्रफुल्ल पटेल यांची मागणी। आज मुंबईमध्ये भाजपचं महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प संमेलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। तिसऱ्या आघाडीला महायुतीसोबत येण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची विनंती। आरपीआयकडे स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी नाही, आठवलेंची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया। एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याच्या मागणीसाठी आजपासून नरहरी झिरवळ बेमुदत धरणं आंदोलन करणार। तर आदिवासी संघटना आज घोटी टोलनाका परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन करणार। नाशिकमध्ये धनगर आरक्षण मुद्दा पेटणार। आक्रमक आदिवासी संघटना उद्या नाशिक मुंबई महामार्ग रोखणार। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या आंदोलनात आदिवासी समाजाच्या संघटनांचा पाठिंबा। नाभिक समाजाकडून आज एकदिवसीय आंदोलनाची हाक। शासनानं नाभिक समाजासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या महामंडळाची स्थापना अद्याप न झाल्याचा आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचं लोकार्पण। घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री अनावरण करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंकडून अहमद शहा अब्दाली असा उल्लेख। हिम्मत असेल तर मैदानात या, ठाकरेंचं शहांना आव्हान। उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोडकिडा, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गुलाबी अळी असा उल्लेख। भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा भागवतांना सवाल। भाजपच्या रोपट्याला दाढीवाला किडा लागला। ठाकरेंची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका। तुम्ही तुमचं हिंदुत्व बासनात बांधलं ते आधी कबूल करा। भाजपचं हिंदुत्व मान्य आहे का असा प्रश्न ठाकरेंनी सरसंघचालकांना विचारताच मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला। निवडणुका तोंडावर असताना भाजपनं युती तोडली, उद्धव ठाकरेंची माहिती। भाजपचं हिंदुत्व थोतांड, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। तर वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर हेच भाजपचं धोरण। ठाकरेंचा मोदींना अदानींवरून टोला। उद्यापासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका। नाना पटोलेंची माहिती। तर मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीकडे फक्त खोक्यांचा चेहरा, पटोलेंची महायुतीवर टीका। रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला। लोकसभेत काँग्रेसला रामटेकची जागा दिली। रामटेक जागेसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही। लोकसभेत उमेदवारीवरून कद्रूपणा केला नाही, ठाकरेंचं वक्तव्य। काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवतायत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। सिंधुदुर्गामध्ये शिवजयंतीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। चंद्रपूर विधानसभेत कबळ चिन्हावरच निवडणूक लढवणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। अकलूजमध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली। कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पवार साहेबांकडे उमेदवारी मागितली। उमेदवारी मिळाल्यास मोहोळमधून लढणार, रमेश कदम यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे राजन पाटील शरद पवारांच्या भेटीला। पवार देशाचे नेते, त्यांना भेटण्यात गैर काय? राजन पाटील यांचा सवाल। अजित पवारांनी राजन पाटलांना सहकार परिषदेचं अध्यक्ष केलंय। सिटिंग आमदार ज्यांचा ती जागा तो पक्ष लढवणार, हा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला। लातूरच्या औसा, निलंगा, अहमदपूर विधानसभेच्या जागेसाठी आमची मागणी। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची माहिती।
बीडच्या माजलगाव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग. भाजप नेते मोहन जगताप यांचा निवडणूक लढण्याचा निर्धार. कार्यकर्ता मेळावा घेऊन जाहीर भूमिका घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यवतमाळच्या वणी विधानसभेचा आढावा घेतला. लोकसभेत वणी मतदारसंघात विरोधी उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, बावनकुळेंच्या सूचना. रिपाईकडून विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे 12 जागांची मागणी. लोकसभेत जागा न मागता सर्वत्र प्रचार केला. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. भंडाऱ्यामध्ये ठाकरे गटाच्या दुखावलेल्या शिवसैनिकांचा मेळावा. निष्ठावंतांना डावलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, शिवसैनिकांचा इशारा. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा या आठवड्यात गोंदिया, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये असेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती. गडचिरोली काँग्रेस कमिटीकडून आलापल्लीमध्ये भव्य पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित. मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेसचं जोरदार शक्तीप्रदर्शन. उल्हासनगरच्या स्मशानभूमीत काल अखेर 7व्या दिवशी आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधी. विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट. अक्षय शिंदेला मारलं तेव्हा आपली गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा. बदलापूर प्रकरणातील आरोपीसोबत जे झालं तो देवाचा न्याय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. तर पोलिसांनी गोळ्या खायला हव्या होत्या का, चित्रा वाघ यांचा विरोधकांना सवाल. खरीप 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आज 2500 कोटी अर्थसहाय्य वितरित होणार. 65 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा. छत्रपतींचा महाराष्ट्र अदानींचा करण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घाट घातला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका. महाराष्ट्राचा 7/12 अदानींच्या नावे लिहिणार का, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल. महाराष्ट्रातल्या शाळांवरही अदानींचा डोळा. चंद्रपुरातील शाळेप्रकरणी वडेट्टीवार यांची टीका. चंद्रपुरातील शाळा खासगी आणि मोफत शिक्षण देण्यासाठी काही निर्णय घेतले जातात, त्यामुळे अधिक चांगलं शिक्षण आणि सोयी दिल्या जातील. चंद्रपूर शाळा हस्तांतर प्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या घुग्गुसमधील शाळा खासगी, सरकारची नाही. विरोधी पक्षानं जनतेची माफी मागावी. खोटं बोलून त्यांनी राज्याची फसवणूक केली. भाजपच्या देवराव भोंगळेंचा हल्लाबोल. अहमदनगरच्या बोधे गावात माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांचं शक्ती प्रदर्शन. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून लढण्यास हर्षदा काकडे इच्छुक. आजची राजकीय व्यवस्था हीच समाज आणि देशासमोरची खरी समस्या. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त संजय महाराज पासपोर यांनी राजकारण्यांचे कान टोचले. मुंबई विद्यापीठाच्या नवनिर्वाचित सिनेट सदस्य शीतल देवरुखकर धुळे दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी आणि महिला आघाडीशी संवाद साधला. अमरावतीच्या अचलपूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निमित्तानं भव्य बाईक रॅली. आमदार नितेश राणे प्रमुख उपस्थित आणि त्यांच्या उपस्थितीत मोर्चाचं आयोजन. शिवाजी महाराजांच्या काळात सागरी किल्ले आणि आरमाराचे सगळे प्रमुख अधिकारी मुस्लिम होते. दंगलमुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांचं वक्तव्य. विक्रोळीतील पार्क साईटमधील हनुमाननगर एसआरए प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडल्यानं रहिवासी आक्रमक. रस्त्यावरती उतरून निदर्शनं करत घोषणाबाजी केली. धारावीमधील मेहबूबे सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम ट्रस्टकडून काढण्यास सुरुवात. पालिकेकडून अनधिकृत मशिदीच्या बांधकामावर कारवाईसाठी गेले असता विरोध झाला होता. चंद्रपूरमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यानिमित्त लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचे जाहीर व्याख्यान. 2 ऑक्टोबरला हे व्याख्यान पार पडेल. यावेळी विजय वडेट्टीवार उपस्थित असतील. हिंगोली जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना पुन्हा गावबंदी. अनेक गावात गावबंदीचे बॅनर लागले. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धोत्रा गावात गोंधळ. मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांच्यासमोर गोंधळ आणि मारहाण. गोंधळ होण्याचं कारण अजूनही अस्पष्ट. अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या मुलावर हल्ला. पृथ्वीराज देशमुख कपड्याच्या दुकानात उभे असताना सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण. जळगावमध्ये नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसेंकडून पाहणी. मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवडमधील मनूरगाव परिसरामध्ये पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सर्पमित्रांकडून एका कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी हातात साप घेतल्यानं उपस्थित नागरिकांच्या भुवया उंचावल्या. मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. मुंबईहून गुजरातकडे जाताना सुसरी नदीवर असलेल्या पुलाला भगदाड. महामार्गाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह. बीएमसीकडून निलंबित केलेल्या 96 अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती. निलंबन पुनरावलोकन समितीच्या निर्णयानुसार 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली. भिवंडी-वाडा रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक विद्यार्थ्यांचा मार्गावरून जीवघेणा प्रवास. रस्ता दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री शिंदेंना कळकळीची विनंती. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर. राज्यातील पात्र 75 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार. 26 सप्टेंबरला शासन निर्णय जारी. चिपळूणमध्ये घराशेजारी राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार. 13 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात. लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल. रायगडच्या महाडमध्ये लग्नाचा आमिष दाखवून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीवर बलात्कारासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. वसई विरार महापालिकेमध्ये भर दुपारी चोरी. मुख्यालय परिसरात उभ्या असलेल्या नव्या इलेक्ट्रिक बसेसच्या बॅटऱ्या लंपास. एक चोर पालिका कर्मचाऱ्यांच्या हाती. मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही चोरीला. जळगावच्या कानलदा गावातली धक्कादायक घटना. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर 2 कंटेनरचा अपघात. वाहन चालक किरकोळ जखमी. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यधुंद कार चालकाची घरासमोर उभ्या असलेल्या 2 ते 3 कारला धडक. घटनेमध्ये 2 कारचं मोठं नुकसान. अपघातानंतर कारमधील 5 जण घटनास्थळावरून फरार. जळगावमध्ये केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं भुलाबाई महोत्सवाचं आयोजन. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलींचा महोत्सवात सहभाग. नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण. 20हून अधिक सेवेकऱ्यांनी सर्व दागिन्यांची स्वच्छता करत पॉलिश केलं. सांगलीच्या देशिंग इथं मुख्यमंत्री केसरी बैलगाडा घोडागाडी स्पर्धेचा थरार. डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक चंद्रहार पाटील यांच्याकडून आयोजन. 4 लाखाहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती. हरियाणामध्ये काँग्रेसचा जोरदार प्रचार. आजपासून राहुल गांधींची विजय संकल्प यात्रा तर प्रियंका गांधी देखील उपस्थित राहणार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना भाषणादरम्यान चक्कर. तर आपण 83 वर्षांचे असून मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय राहणार नाही. खरगेंचं खोचक वक्तव्य. सांगलीच्या जतमध्ये आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाटक सरकारचा मेळावा. यावेळी कर्नाटक सरकार सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक लोकांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.